दैहिकता आणि आत्मिकता हे मनुष्याचे दोन स्वभाव आहेत. एका स्वभावाचे पोषण केले तर दुसरा अशक्त होतो आणि एकाला उपाशी ठेवले तर दुसरा सुदृढ होतो. विचार करून नक्की सांगा की तुम्ही कोणत्या स्वभावाला सुदृढ करीत आहात. ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आपण पाहिले होते की मंडळी ही बहुगुणित होत होती. मंडळीची वाढ होत होती. प्रतिदिनी विश्वासणाऱ्यांची त्यामध्ये भर पडत होती. परंतु जेव्हा मंडळीमध्ये पाप शिरले तेव्हा स्वार्थीपणा वाढत गेला. गटबाजी आणि गोंधळ ठळकपणे दिसू लागला. परंतु त्याच वेळेस पवित्र आत्मा आणि ज्ञानाने परिपूर्ण असे लोकही मंडळीमध्ये होते. आज आपण अशाच एका व्यक्तीशी ओळख करून घेणार आहोत, जो मंडळीमध्ये पहिला रक्तसाक्षी ठरला. त्यालाही न्यायसभेपुढे नेण्यात आले होते. माझी खात्री आहे या व्यक्तीचे नाव आणि कार्य समजून घेण्यास आपणास उत्सुकता लागली असेल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आम्ही प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकाचं अध्ययन करीत आहोत. 5वा अध्याय आम्ही संपवलेला आहे आणि आज 6व्या अध्यायाला आम्ही सुरुवात करणार आहोत. 5व्या अध्यायात आम्ही पाहिले की कशा प्रकारे पहिल्या मंडळीत पाप शिरले, हनन्या व सप्पिराच्या जीवनात काय परिणाम झाला आणि त्यांनी पवित्र आत्म्याशी कशा प्रकारे लबाडी केली आणि मृत्यूने त्यांना कशा प्रकारे गाठले. त्यानंतर प्रेषितांचा व विश्वासणाऱ्यांचा छळ आणि न घाबरता शुभवर्तमान प्रसार पुढे चालू ठेवणे इत्यादी गोष्टींविषयी आम्ही विचार केला. आता ह्या 6व्या अध्यायात आम्ही पाहतो की मंडळीमध्ये जे अभाव होते, जे दोष होते, त्याचा पुढे काय परिणाम होतो. ह्यामुळे त्यांना प्रतिष्ठित पुरुषांची निवड करावी असे वाटले. त्यापैकी एका प्रतिष्ठित पुरुषाविषयी आम्हाला ह्या अध्यायात पुढे पाहायला मिळणार आहे, ज्याचे नाव स्तेफन होते. त्याच्यावर नजर ठेवून नंतर त्याला अटक करण्यात आली आणि त्याची चौकशी करण्यात आली. 6वा अध्याय पहिलं वचन वाचूया. त्या दिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेलेननी यहुद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकूर सुरू झाली, कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विद्वांची उपेक्षा होत असे. ह्या ठिकाणी आम्ही हे लक्षात घ्यायला हवे की ह्या गोष्टी प्रारंभीच्या प्राचीन मंडळीच्या इतिहासात घडल्या. थोडे दिवस तर सर्व चांगले चालले, परंतु नंतर मंडळीत दैहिकपणा आला, स्वार्थ शिरला. आता आम्हाला दिसतं की कशा प्रकारे ग्रीक बोलणाऱ्या यहुदी हेलेन्यांनी इब्री लोकांविरुद्ध कुरकुर करायला सुरुवात केली. त्यांची पार्श्वभूमी ग्रीक संस्कृती होती, परंतु येरुशलेमेतील इब्री लोक मोशेच्या नियमांचे पालन करीत असत. स्वाभाविकच आहे की त्यांच्यामध्ये गैरसमज वाढत गेला. असा अंदाज लावण्यात आला आहे श्रोत्यांनो की ह्या मंडळीत जवळपास 25,000 सदस्य होते व आम्हाला दिसतं की ही प्राचीन मंडळी परिपूर्ण नव्हती. त्या मंडळ्या सामर्थ्याविषयी अधिक जागरूक होत्या, तर आजच्या मंडळ्या समस्यांविषयी जागरूक आहेत. असं वाटतं त्या मंडळांमध्ये सुद्धा समस्या होत्या, परंतु सामर्थ्य अधिक होते. आत्म्याने मंडळीला उच्च पातळीवर आणले होते. ती पातळी सैतानाने प्रवेश करून त्यांच्यामध्ये गटबाजी व गोंधळ निर्माण करून खालच्या पातळीवर आणली. प्रथम त्यांच्यात सामायिकता होती, परंतु नंतर स्वार्थीपणा शिरला. दैहिक स्वभाव मंडळीत आला. हे जे हेलेनी लोक होते त्यांना वाटले की आम्ही संख्येने कमी आहोत आणि आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांनी इब्री लोकांच्या स्त्रियांप्रमाणे त्यांच्या विद्वांना सुद्धा योग्य वाटा मिळावा अशी मागणी सुरू केली. श्रोत्यानो, जेव्हा आमचा दैहिक स्वभाव जोरावर होतो तेव्हा आमच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाप शिरतात. ह्याचा परिणाम आमच्या स्वतःवर, आमच्या समाजावर, आमच्या मंडळीवर आणि कुटुंबावर सुद्धा होतो. आज जर आपणामध्ये दैहिक स्वभाव आहे तर त्याला दूर करण्याचा प्रयत्न करा. आता प्रेषितांनी काय सल्ला दिला ते पहा. 6वा अध्याय 2रं वचन.
तेव्हा 12 प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्ती सेवा करावी हे ठीक नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात देवाचे वचन आणि प्रार्थना अत्यंत महत्वाची आहे आणि असायला हवी. विशेष करून जे देवाच्या सेवेत आहेत त्यांच्यासाठी तर ही फार महत्वाची आहे. 3 आणि 4 वचने पहा. तर बंधुजन हो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे 7 प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू, म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू. हा जो सल्ला होता तो खरोखर फार चांगला होता. समस्या निर्माण झाल्यामुळे 7 लोकांची नेमणूक करावी असा हा सल्ला होता. आता ह्या 7 लोकांच्या शैक्षणिक योग्यतेकडे आपण लक्ष द्यावे असे मला वाटते. ज्यामुळे मंडळीतील ऐहिक गोष्टींकडे हे लक्ष पुरवू शकतील, त्यासाठी त्यांना काही शैक्षणिक योग्यता असायला हवी होती. ह्यांनी प्रामाणिक असायला हवे होते. त्यांच्याविषयी लोकांनी चांगले मत दर्शवायला हवे होते. त्यांच्याविषयी कोणाच्याही मनात शंका किंवा प्रश्न नसायला हवे होते. दुसरी गोष्ट, त्यांनी पवित्र आत्म्याने पूर्ण असायला हवे होते. इफिस्करास पत्र 5 अध्याय आणि 18 वचन सांगतं, दाखरसाने नाही परंतु आत्म्याने परिपूर्ण असलेले आम्ही असायला हवे. तिसरी गोष्ट, त्यांनी ज्ञानाने पूर्ण असायला हवे होते, जेणेकरून त्यांनी ह्या भौतिक गोष्टींना समजून उमजून हाताळावे. म्हणून ह्या लोकांनी प्रत्येक गोष्टीकडे आत्मिक दृष्टिकोनातून पाहावे हे फार आवश्यक होते. स्टेफनने ही सर्व शैक्षणिक योग्यता पूर्ण केली होती. 10 वचन काय सांगतं पहा. पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता त्यांना त्यांच्याने तोंड देवेना. खरोखर श्रोत्यानो, त्याचे ज्ञान आणि त्याची योग्यता फार उच्च होते. तो आत्म्याने परिपूर्ण होता. तो विश्वासाने भरलेला होता. त्याचा विश्वास फक्त तारणापुरताच नव्हता, परंतु सेवा व साक्ष ह्यासाठी सुद्धा होता. त्याचा विश्वास किती होता हे नाही, तर त्याच्या विश्वासाचा विषय काय होता हे महत्वाचे आहे. 4 वचनात आम्ही वाचले की प्रेषितांचे कार्य काय होते, तर प्रार्थना करणे आणि वचनाची सेवा करणे. 5 वचन वाचूया. ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफन आणि फिलिप, प्रखर, निकानूर, तिमोन, पारमिना व यहुदीय मतानुसारी निकलाव, अंत्युखियकर ह्यांची निवड केली. शेवटल्या 5 पुरुषांविषयी मी आपणाला अधिक सांगू शकत नाही, कारण त्यांचा अधिक उल्लेख आणि त्यांच्या सेवेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र पहिल्या 2 विषयी अर्थात स्तेफन आणि फिलिप ह्यांच्याविषयी आम्हाला ह्या पुस्तकात सांगण्यात आले आहे. ते फार वैशिष्ट्यपूर्ण व महान असे सेवक होते. जरी त्यांची निवड पंक्तीसेवा करिता करण्यात आली होती, तरी वचन सांगतं की ते विश्वासाने पूर्ण आणि पवित्र आत्म्याने पूर्ण असे होते. 6 वचन पहा. त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले. हात ठेवण्याविषयी लोकांचे फार वेगवेगळे मत आहे. काहींना वाटतं की हात ठेवण्याद्वारे एखादी शक्ती संचारित होते किंवा त्या व्यक्तीला त्याद्वारे काही सांगितल्या जाते, परंतु असे काहीच नाही. आम्ही असे करून ना तर शक्ती देऊ शकतो ना दुसऱ्या प्रकारे काही करू शकतो. आता हात ठेवण्याचा अर्थ काय आहे? जुन्या करारातील लेवीच्या पुस्तकाचे अध्ययन करीत असताना आम्ही पाहिले की अर्पणाच्या डोक्यावर अर्थात जी व्यक्ती पाप करीत असे तेव्हा ती परमेश्वराकरिता अर्पण आणीत असे आणि ती पापी व्यक्ती जो प्राणी अर्पण करण्याकरिता आणीत असे त्याच्या डोक्यावर हात ठेवीत असे व हे दर्शविल्या जात असे की तो प्राणी त्या व्यक्तीची जागा घेत आहे, तिच्या जागी तो मारला जात आहे. जेव्हा प्रेषितांनी ह्या निवडलेल्या 7 लोकांच्या डोक्यावर हात ठेवलेत, तेव्हा त्याचा हा अर्थ होता की ते आता त्यांच्यासोबत सहभागी आहेत, सेवेत एकत्र आहेत. लक्षात घ्या की हे सामाजिक कार्य होते ज्यामध्ये ह्या पुरुषांना व्यस्त राहावे लागणार होते. प्रारंभिक मंडळीने स्वतःच्या आवश्यकतांची काळजी स्वतः घेतली. 7 वचन सांगतं, मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. यरुश्लेमी शिष्यांची संख्या फार वाढत गेली. याजक वर्गातीलही पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली. आज सुद्धा श्रोत्यानो, देवाच्या वचनाचा प्रसार व्हायला हवा आणि ही माझी हार्दिक इच्छा आहे
की प्रत्येक व्यक्तीजवळ शुभवर्तमान पोहोचावे. याजक वर्गातील अनेक लोक प्रभूकडे वळलेत असं वचन सांगतं. त्यांच्यापैकी काही प्रभू येशूच्या मृत्यूसमयी जेव्हा मंदिराचा पडदा 2 भागात विभागला तेव्हा कदाचित मंदिरात सेवा करीत असतील. त्या अनुभवानंतर त्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि ते ख्रिस्ताकडे वळलेत. आता आमचे लक्ष स्तेफनकडे वेधण्यात येत आहे. तो प्रारंभीच्या मंडळातील एक महान पुरुष होता. 8वं वचन सांगतं, स्तेफन कृपा व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण होऊन लोकात मोठी अद्भुते व चिन्हे करीत असे. ह्यांना सुद्धा चिन्ह दाखविण्याचे दान होते. स्तेफन शुभवर्तमानाची साक्ष फार प्रभावीपणे देत होता. त्यामुळे सदुकी त्याचा तिरस्कार करू लागले. त्याच्यावर आरोप ठेवण्यासाठी त्यांनी खोटे साक्षीदार उभे केलेत. 9 ते 15 वचने वाचूया. तेव्हा लिबिर्तीन नामक लोकांच्या सभास्थानातील काही जण तसेच कुर्नेकर, अलेक्झांदेकर आणि किलिकिया व आसिया ह्यातील लोकांपैकी कित्येक उठले आणि स्तेफनाबरोबर वितंडवाद घालू लागले. पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता त्यांना त्यांच्याने तोंड देवेना. तेव्हा त्यांनी काही लोकांना फूस देऊन आम्ही त्याला मोशेविरुद्ध व देवाविरुद्ध दुर्भाषण करीताना ऐकले असे म्हणण्यास पळविले आणि लोकास, वडिलास व शास्त्रास चेतविले. त्यांनी त्याच्यावर चाल करून त्याला धरून न्यायसभेपुढे नेले आणि त्यांनी बनावट साक्षीदार उभे केले. ते म्हणाले, हा माणूस ह्या पवित्र स्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलण्याचे सोडित नाही. कारण आम्ही त्याला असे बोलताना ऐकले की हा नासोरी येशू हे स्थान मोडून टाकेल आणि मोशेने आपल्याला लावून दिलेले परिपाठ बदलून टाकेल. तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्वजण त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले. श्रोत्यांनो, हे खोटे साक्षीदार अर्धे सत्य मांडत आहेत. प्रभू येशूने म्हटले होते की तो हे मंदिर मोडून त्याला पुन्हा उभारेल, परंतु तो स्वतःच्या शरीररूपी मंदिराविषयी त्यावेळेला बोलत होता. त्याच्या चौकशीच्या वेळी खोटे साक्षीदार त्या ठिकाणी होते, ज्यांनी त्याच्या वाक्याचा गैरसमज करून त्याला वेगळ्या प्रकारे लोकांच्या समोर मांडले. ह्या ठिकाणी ते स्तेफनच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढतात, गैरसमज करून घेतात. जेव्हा तो म्हणतो की नासोरी येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आपल्याला लावून दिलेले परिपाठ बदलून टाकील, तेव्हा ते खऱ्या अर्थाने त्याबद्दल गैरसमज करून घेत होते. खरे पाहता येशू ख्रिस्ताशिवाय ते मंदिर मोडलेल्या स्थितीतच होते. मोशेच्या नियमशास्त्राविषयी तो जे काही बोलत आहे त्याला सुद्धा ते बदलवून लोकांसमोर मांडित आहेत. अर्थातच मानव नियमशास्त्राने तारला जात नाही, परंतु कृपेने तारला जातो. मोशेच्या काळातही तारण कृपेनेच होते. जे दोषारोपण केल्या गेले ते अर्ध सत्यावर आधारित होते. उदाहरणार्थ आपण पाहतो श्रोत्यानो की जुन्या करारात लोकांच्या पापांची क्षमा होण्यासाठी प्रत्येक वेळेस पापार्पणे अर्पावी लागत असत आणि वेगवेगळ्या पापांसाठी वेगवेगळे पापार्पणे अर्पावी लागत. अशा प्रकारे अनेक नियम प्रत्येक पापाच्या क्षमेसाठी नियमशास्त्रात होते. परंतु प्रभू परमेश्वराची स्तुती असो की आज आम्हाला ते करावे लागत नाहीत. कशाचेही रक्त देवाच्या वेदीवर आम्हाला द्यावे लागत नाही आणि अशा प्रथा जर आज चालू असत्या तर लोकांना पापांची क्षमा कदापि मिळू शकली नसती. परंतु प्रभू येशूने त्याच्या महान बलिदानाकरवी व पवित्र रक्ताकरवी आम्हा सर्वांना क्षमा मिळवून दिली आहे. तो नियमशास्त्राचे उल्लंघन करण्यासाठी नाही तर नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी ह्या जगात आला. लक्षात ठेवा श्रोत्यानो की प्रभू येशू ख्रिस्त धार्मिकांसाठी नाही परंतु पाप्यांना मुक्त करण्याकरिता आणि त्यांना स्वर्गामध्ये स्थान प्राप्त करून देण्याकरिता ह्या जगात आला. त्याने तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम केले. आमच्यामध्ये कुठलीही धार्मिकता नाही, चांगुलपणा नाही. आम्ही सर्व पापी आहोत आणि आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तारण प्राप्तीची आवश्यकता आहे. आता पाप्यांचे कर्तव्य काय आहे? त्यांचे कर्तव्य हेच आहे की प्रभू येशू समोर मी पापी आहे हे कबूल करणे, आपल्या पापांची कबुली देणे, पश्चाताप करणे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारणे. हे सर्व काही प्रभूच्या कृपेने होते. आम्ही आपल्या कर्मांनी, चांगल्या कृत्यांनी, पुण्यकार्यांनी तारण प्राप्त करून घेऊ शकत नाही आणि मोक्ष प्राप्त करून घेऊ शकत नाही. तारण फक्त प्रभू येशू ख्रिस्तच देऊ शकतो. आणि श्रोत्यानो, म्हणून पवित्र वचन आम्हाला सांगतं की आमची सर्व कार्ये
त्याच्यासमोर व्यर्थ आहेत. आम्हाला आमच्या पापांची कबुली देऊन प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारायचे आहे. 15व्या वचनात आम्ही स्तेफनविषयी वाचले की सर्वजण त्याच्याकडे निरखून पाहत असतात त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले. श्रोत्यानो, खरोखर स्तेफन हा एक महान पुरुष होता. विश्वासामध्ये मजबूत होता, पवित्र आत्म्याने पूर्ण होता आणि परमेश्वराने त्याचा उपयोग करून घेतला. परंतु शेवटी त्याला त्याचा परिणाम भोगावा लागला. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की कशा प्रकारे दगडमार करून त्याला मारण्यात आले, परंतु तो घाबरला नाही. आता 7व्या अध्यायात स्तेफनाचे भाषण आम्ही पाहणार आहोत. पहिली 2 वचने वाचूया. प्रमुख याजक म्हणाला, ह्या गोष्टी अशाच आहेत काय? तेव्हा तो म्हणाला, बंधुजनो हो व वडिलांनो ऐका. आपला पूर्वज अब्राहम हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपटेमा देशात असता गौरवशाली देवाने त्याला दर्शन देऊन म्हटले. ह्या ठिकाणी महासभेपुढे, न्यायसभेपुढे स्तेफन समर्थन करीत आहे. जो प्रतिवाद आहे त्याचे उत्तर तो देत आहे. हे समर्थन खऱ्या अर्थाने स्वतःच्या बचावाकरिता त्याने केले नव्हते. त्यांच्या मनात त्याच्याविषयी घृणा होती, ती अधिक वाढली आणि आता ह्या भाषणानंतर ते त्याला दगडमार करण्याकरिता सरसावले. श्रोत्यानो, इस्रायल देशाच्या इतिहासाची तालीम आणि त्यांचा देवाविरुद्ध असलेला विरोध व बंड ह्याच्याविषयी स्तेफनाने सांगितले. सनेद्रीन सभेच्या लोकांवर तो स्पष्ट आरोप लावतो की तुम्हीच येशूला नाकारले व तुम्हीच त्याला मारले आणि ह्याचमुळे त्याला माहीत होते की आपल्या स्पष्टीकरणामुळे आपल्या चौकशी करणाऱ्यांना पश्चाताप होऊन ते ख्रिस्ताकडे वळतील, नाहीतर ते मला जीवे मारतील. खरे म्हटले तर त्यांनी त्याला इतका वेळ बोलू दिले ही आश्चर्याची गोष्ट होती. स्तेफनाने यहूद्यांना दोषी ठरवले. तो त्यांचा इतिहास सांगत असताना सर्व लोक आपल्या सन्मान्य पूर्वजांचा इतिहास एकाग्रतेने ऐकत होते. परंतु त्यावेळी स्तेफन स्वतःवरील दोन्ही आरोपांचा वाद तर्कशास्त्राने धर्मसभेवरच उलटवित होता. ह्यांची त्यांना कल्पना नव्हती. प्रत्युत्तर देत असताना तो कसल्याही प्रकारे स्वतःच्या गोष्टींचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करीत नाही. त्याचप्रमाणे जे आरोप त्यांनी त्याच्यावर लावलेत त्याचा उल्लेख सुद्धा तो करीत नाही. एक सुंदर आकर्षक भाषणाची सुरुवात त्याने केली आहे. तो त्यांना बंधुजन हो असे संबोधितो. ते त्याचे शारीरिक भाऊच आहेत, जे वयस्कर होते. त्यांना वडिलांनो असे तो म्हणत आहे. श्रोत्यानो, तो लहान असल्यामुळे त्यांना तो मान देत होता. हा तरुण मनुष्य त्या मंडळीतून पहिला बळी होणारा पहिला हुतात्मा होता. ह्या मंडळीत असे 2 तरुण होते की ज्यांना मंडळीला शिस्तीत आणि सरळ मार्गाला आणण्याचे ओझे होते. ते म्हणजे स्तेफन आणि तार्सेसचा पॉल. कधीकधी आपण ऐकतो श्रोत्यानो की प्रारंभी ख्रिस्तीपणा ही तरुणांची चळवळ होती. पण सर्व गोष्टी पाहिल्यानंतर हे अगदी अचूक असे नाही. पवित्र आत्म्याच्या द्वारे वापरण्यात आलेले स्टीफन आणि पॉल हे 2 तरुण होते. पौलाला आपण लवकरच भेटणार आहोत. स्टेफनाचे हे भाषण एक प्रभावी तडाखा होता. स्टेफन येथे अब्रामापासून सुरुवात करून राष्ट्राच्या इतिहासाची उजळणी करीत आहे. तेथूनच इस्रायल देशाच्या इतिहासाला सुरुवात झाली. त्यापेक्षा ते अधिक पुढे जात नाहीत. आपणास हीच गोष्ट मत्ते वर्तमानात आढळते. अब्राम एक विश्वासू मनुष्य होता. त्याने देवावर विश्वास ठेवला होता आणि त्याने देवाची आज्ञा पाळली. विश्वास हा नेहमी आज्ञा पालनाकडे चालवितो. स्टेफन त्याची हकीकत मेसोपटेमा मधील अब्रामापासून चालू करीत आहे. ते अब्रामाचे मूळ गाव होते. देवाने त्याला तिथे पाचारण दिले. श्रोत्यानो, देवाने अब्रामाला त्याच्या घरापासून दूर बोलावले, कारण ते घर मूर्तीपूजेचे स्थान होते. हे पुस्तक इस्रायल राष्ट्राला लिहिण्यात आले, ज्यात येशू ख्रिस्ताची वंशावळी व अब्रामापासून कशा प्रकारे त्याचा शोध घेण्यात आला हे सांगण्यात आले आहे. जर आदामापर्यंत आपणास शोध लावायचा असेल तर आपण लूक शुभवर्तमानाकडे वळू शकता. स्टेफन अब्रामापासून जो विश्वासी जन होता त्याच्यापासून सुरुवात करतो. जरी तो राष्ट्राद्वारे परमेश्वराच्या विरोधात बंडखोरी आणि विद्रोह ह्याचा शोध लावित आहे, तरी सुद्धा नेहमीच विश्वासणाऱ्यांमध्ये काही उरलेले लोक होते. आज सुद्धा हे खरे आहे की संघटित मंडळांमध्ये, दिसणाऱ्या मंडळांमध्ये
ज्या तुम्ही आणि मी पाहू शकतो त्यात असे उरलेले विश्वासी लोक अजूनही आहेत. ज्या मंडळ्या आम्हाला आज डोळ्यांनी दिसतात त्या सर्वच खरे विश्वासी नाहीत, ही गोष्ट मात्र खरी. लोक कदाचित विचारतील की काय अमुक अमुक व्यक्ती ख्रिस्ती आहे? उत्तर आहे, जरी ती व्यक्ती परमेश्वराच्या भवनात उपासनेकरिता जाते, मंडळीतील कमिटीमध्ये जरी ती कार्यरत राहते, तरी शक्यता आहे की त्या व्यक्तीने अद्यापही आपले जीवन ख्रिस्ताला समर्पित केलेले नाही. अर्थात ती खऱ्या अर्थाने ख्रिस्ती नाही. ज्याप्रमाणे इस्रायल राष्ट्रात सुद्धा काही उरलेले विश्वासी होते, त्याप्रमाणे दिसणाऱ्या अस्तित्वात असणाऱ्या मंडळात सुद्धा फार थोडे असे विश्वासी लोक आहेत. परंतु श्रोत्यानो, लोक आहेत. अब्राहम विश्वासी जन होता. त्याचा विश्वास फार दृढ होता. त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या. आता 3 ते 8 वचने पहा काय सांगतात. तू आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात चल. तेव्हा तो खासद्यांच्या देशातून निघून हारानात जाऊन राहिला. मग त्याचा बाप मेल्यावर देवाने त्याला तेथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले. पण त्यात त्याला वतन दिले नाही. पाऊलभर देखील जमीन दिली नाही. त्याला मूलबाळ नव्हते, तरी हा देश त्याच्या व त्याच्या मागे त्याच्या संततीच्या स्वाधीन कायमचा करण्याचे अभिवचन देवाने त्याला दिले. देवाने आणखी असे सांगितले की त्याची संतती परदेशात जाऊन उपरी होईल आणि ते लोक त्यांना दास करून 400 वर्षे जासतील. ज्या राष्ट्राच्या दास्यात ते असतील त्याचे पारिपत्य मी करीन, असे देवाने सांगितले. आणि त्यानंतर ते तेथून निघून माझी सेवा ह्या स्थळी करीतील. त्याने त्याला सुनतेचा करार लावून दिला. हा करार झाल्यानंतर अब्रामाला इसाक झाला. त्याची त्याने 8व्या दिवशी सुनता केली. मग इसाकाला याकोब झाला व याकोबाला 12 कुलपती झाले. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी तो अब्रामापासून सुरुवात करून पुढे जात आहे. तो अब्रामाची गोष्ट जुळवत आहे. ह्यामुळे त्याचा विश्वास आम्हाला आढळतो. परमेश्वराने त्याला संतान होईल हे आश्वासन दिले आणि परमेश्वराने त्याला भूमीचे आश्वासन दिले. अब्रामाजवळ ह्यापैकी एक सुद्धा नव्हते, पण त्याने फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवला होता. श्रोत्यानो, स्तिफनाचे हे भाषण ते लोक फार एकचित्ताने ऐकत होते. परंतु आम्हाला दिसतं की नंतर भाषण ऐकल्यानंतर कशा प्रकारे ते स्तिफनावर आक्रमण करण्यास आतुर होतात. आज श्रोत्यांनो, ही स्थिती आहे. अनेक लोक सुवार्ता गाजवित आहेत, परंतु त्यांचा छळ होत आहे. जेव्हा ते प्रभू येशू तारणारा पुनरुत्थित प्रभू येशूचा सुसमाचार लोकांना सांगतात, तेव्हा लोक त्यांच्यावर रागावून येतात, त्यांचा विरोध करतात. आणि मला माहीत आहे की लोकांच्या विरोधामुळे, छळामुळे आज अनेक लोक विश्वासामध्ये मागे परतलेले आहेत. परंतु अनेक आहेत जे मरण्याकरिता आणि ख्रिस्ताकरिता सर्व काही सहन करण्याकरिता तयार आहेत. मी अशा लोकांचे अभिनंदन करते. परंतु जे विश्वासामध्ये डगमगले आहेत, वापस गेले आहेत, त्यांना मी उत्साहित करू इच्छिते की त्यांनी पुन्हा वापस परतावे. प्रभू येशूकरिता सर्व काही सहन करण्याची तयारी दाखवावी. लक्षात घ्या श्रोत्यानो, की सामर्थ्य देणारा परमेश्वर आहे. मला खात्री आहे की आजच्या अध्ययनाद्वारे आपणाला उत्साह प्राप्त झालेला आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियांनो, हे खरे आहे की दैहिक स्वभावामुळे आमच्यामध्ये पाप निर्माण होते आणि त्याचा परिणाम स्वतःवर, समाजावर, मंडळीवर व कुटुंबावर होतो. म्हणून आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याला पवित्र आत्म्यात आणि ज्ञानात परिपूर्ण होणे आवश्यक आहे. आमची साक्ष लोकांमध्ये, समाजामध्ये आणि प्रभूमध्येही चांगली असली पाहिजे. तरच आम्हाला खंबीरपणे सेवा कार्यात उभे राहता येते. ही दृढता आमच्यामध्ये येण्यासाठी आपण लीन आणि नम्र होऊया. आपले आत्मपरीक्षण करूया. आमच्या अशक्तपणाबद्दल देवाकडे विनंती करूया. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणापाशी येतो यासाठी की बापा तुझं मार्गदर्शन आम्हाला हवं आहे. यासाठी की प्रभूजी आमच्या जीवनामध्ये तुझं सहाय्य आम्हाला हवं आहे. कारण प्रभूजी आम्ही या जगामध्ये जगत असताना आम्ही खऱ्या अर्थाने जगिक असे बनत आहोत. आज आमच्यामध्ये दैहिक स्वभाव
अतिशय वाढ घेत आहे. परंतु बापा, आज आमची विनंती प्रार्थना आहे की आमच्यामध्ये हे जे कठीणपण आहे अंतःकरणाचं ते तू काढून टाक, की जेणेकरून प्रभूजी आम्ही जग आणि जगातील गोष्टींकडे आकर्षित होणार नाही, तर बापा ज्या वरील गोष्टी आहेत, ज्या तुझ्यापासूनच्या गोष्टी आहेत, त्याकडे खऱ्या अर्थाने आम्ही आकर्षित होऊ. आणि म्हणून प्रभूजी ती आत्मिकता आम्हाला तू दे. प्रभू परमेश्वरा, तू आमचा स्वभाव बदल, तू आमच्यामध्ये परिवर्तन घडवून आण. प्रभू, आमची खात्री आहे या सर्व गोष्टी देण्यासाठी तू समर्थ आहेस. आणि म्हणूनच सर्व मान, महिमा आणि गौरव आम्ही तुला देतो. आणि या विनंत्या, मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.